वर्षांची हर्षिका. हर्षिका बाल्कनीत खेळत असताना तिचे अपहरण करून निर्घृणपणे खून करण्यात आला. तिचा मृत्यूदेह एका बॅगेत भरून तिच्याच घरातील माळ्यावर सापडला. एका चिमुकलीने असे काय केले होते की तिचा असा निर्घृणपणे खून करण्यात आला? काय आहे हे प्रकरण? चला सविस्तर बघूया. नवी मुंबई दळोजा येथील देवीचा माळा येथे राहणारी हर्षिका ही अवघ्या 2 वर्ष आणि 10 महिन्यांची चिमुकली होती. हर्षिकाचे वडील हे नोकरदार होते, तर हर्षिकाची आई हाऊसवाईफ होती. माऊली कृपा या बिल्डिंग मध्ये राहणारी हर्षिका ही रोज आपल्या शेजारच्या लहान मुलांसोबत खेळायची. या लहान मुलांमध्ये मोहम्मद अन्सारीची 3 मुले होती. खेळत असताना हर्षिका आणि मोहम्मद अन्सारी यांची छोटी लहान मुले आणि मुली यांच्यात भांडणं व्हायची. या भांडणांमुळे हर्षिकाची आई आणि मोहम्मद अन्सारीची बायको यांच्यात देखील वाद व्हायचे. हे वाद मोहम्मद अन्सारी याला माहीत होते. या सगळ्याचा राग मोहम्मद अन्सारीने मनात ठेवला होता. मोहम्मद अन्सारी याला दारूचे आणि ऑनलाईन गेमिंगचे व्यसन होते. अलीकडेच ऑनलाईन गेम खेळत असताना त्याचे 40,000 रुपये बुडाले. पैसे बुडाल्याने तो तणावात होता. हर्षिका बद्दलचा राग आणि पैसे बुडाल्याचा तणाव यामुळे मोहम्मद अन्सारी याने हर्षिकाच्या अपहरणाचा डाव आखला. मंगळवारी सकाळी जेव्हा हर्षिकाचे वडील हे नोकरीसाठी बाहेर गेले होते आणि हर्षिकाची आई घरात घरकाम करत होती, तेव्हा हर्षिका आणि मोहम्मद अन्सारी यांच्या मुली वरांड्यात खेळत होत्या. याच संधीचा फायदा घेऊन मोहम्मद अन्सारी याने तिच्या सोबत असणाऱ्या मुलींना पैसे देऊन चॉकलेट आणण्यासाठी पाठवले. हर्षिका जवळ कुणीच नाही हे पाहून त्याने हर्षिकाचे अपहरण केले. हर्षिकाचे अपहरण करून तिचा निर्घृणपणे खून केला. सकाळपासून ते दुपार झाली तरीही हर्षिका घरी नाही आली. यामुळे हर्षिकाच्या आईने हर्षिकाच्या वडिलांना फोन केला आणि हर्षिका गायब असल्याचे सांगितले. हर्षिकाचे वडील आणि हर्षिकाची आई यांनी दिवसभर हर्षिकाचा शोध घेतला, परंतु हर्षिका न मिळाल्याने मंगळवारी रात्री त्यांनी नवी मुंबई तळोजा येथील पोलीस ठाण्यात हर्षिका गायब असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी तपास चालू केला. बुधवारी सकाळी 10 वाजता हर्षिकाच्या वडिलांना एका अननोन नंबरवरून कॉल आला. मी हर्षिकाचे अपहरण केलेले असून खंडणीची मागणी करण्यास येईल. हे सर्व प्रकरण हर्षिकाच्या वडिलांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी आजूबाजूची कसून चौकशी करायला चालू केलं. या सर्व प्रकरणानंतर मोहम्मद अन्सारी घाबरला आणि बुधवारी जेव्हा हर्षिकाचे आई वडील हर्षिकाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले, तेव्हा मोहम्मद अन्सारी याने हर्षिकाचा मृत्यूदेह एका बॅग मध्ये भरून ती बॅग हर्षिकाच्या घरातील माळ्यावर ठेवली. बुधवारी रात्री हर्षिका न सापडल्याने हर्षिकाचे आई वडील जेव्हा घरी आले, तेव्हा त्यांना घरात एक उग्रीट असा वास येऊ लागला. हा वास कशाचा आहे यासाठी त्यांनी शोधाशोध चालू केली. घरातील माळ्यावर एक मोठी बॅग त्यांना दिसली. ही बॅग तर आपली नाहीये, मग ही बॅग इथे आली कशी? यासाठी त्यांनी ती बॅग काढली. बॅग मधून उग्रीट असा वास येत असल्याने त्यांनी पोलिसांना बोलवले. पोलिसांनी जेव्हा त्या बॅगची तपासणी केली, तेव्हा त्यांना त्या बॅग मध्ये हर्षिकाचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात ही बॅग कोणाची आहे यासाठी तपास चालू केला. या तपासामध्ये त्यांना समजलं की ही बॅग मोहम्मद अन्सारी याची आहे आणि पोलिसांनी मोहम्मद अन्सारी याला ताब्यात घेतले. मोहम्मद अन्सारी याची तपासणी केली असता त्याने कबूल केला की त्यानेच हर्षिकाचा खून केला. हर्षिकाचा खून का केला असे विचारले असल्यास त्याने जे कारण सांगितले ते ऐकून सर्वांना धक्का बसला. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मुस्कान रस्तोगी आणि सौरभ राजपूत यांच्या प्रकरणात नेमके काय घडले हे तुम्हाला माहित आहे का? यासाठी आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला आहे, जाऊन नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.